सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आज भावडी गावातील सत्संगाचा चौथा दिवस, दुसरं सत्र आहे। सकाळच्या सत्रात आपण बघितलं परमेश्वराने जीवाला सर्वाधिकारी ठरवून या जीवाची निवड केली आनंद देण्यासाठी। त्यासाठीच सृष्टीची निर्मिती करून स्वतः अवतार घेऊन वाडेवेडी फिरून अधिकारी जीवाला निमित्त करून परमेश्वराने हे तत्वज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवलं, आपल्याला बोध दिला। आणि असं करत असताना आपल्याला परमेश्वर भेटायला पाहिजे, परंतु परमेश्वर आपल्याला अनंत जन्मात अनंत सृष्टीत न भेटल्यामुळे पुन्हा पुन्हा आपण जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकलो आणि या कलियुगात जन्माला आलो। याचा अर्थ आपण अजून परमेश्वरापर्यंत पोहोचलो नाही। मग जीव तर सर्वाधिकारी सांगितला, मग असं का व्हावं, कशासाठी व्हावं? पण परमेश्वराने आपल्या तत्वज्ञानामध्ये या जीवाला सावध करण्याच्या उद्देशाने जीव सर्वाधिकारी जरी असला तरी तो अधिकार त्याचा मूळचा आहे। त्याने जे ठरवलं ते तो करू शकतो। माननीय नरेंद्र मोदींनी ठरवलं होतं की मला भारताचं पंतप्रधान व्हायचं आहे, आणि म्हणून त्या पद्धतीनं त्यांची वाटचाल, त्या पद्धतीने त्यांचा प्रयत्न, त्या पद्धतीनं त्यांचा प्रगती ते करत करत तिथपर्यंत पोहोचले। सर्वसामान्य व्यक्ती पंतप्रधान होऊ शकते। एखाद्या व्यक्तीने ठरवलं की मला डॉक्टर व्हायचं आहे, तो डॉक्टर होऊ शकतो, इंजिनियर होऊ शकतो। ज्या ज्या क्षेत्रात जो जो आहे ते त्यांनी मिळवण्याचा प्रयत्न केला ते त्याला मिळतं। तो त्यांनी केलेला प्रयत्न असतो। नुसतंच घरात बसून मला डॉक्टर व्हायचं आहे, डॉक्टर व्हायचं असं म्हटल्याने तो डॉक्टर झाला नाही। तसंच जीव हा सर्वाधिकारी परमेश्वराने सांगितला आहे, परंतु जीव सर्वाधिकारी आहे, सर्वाधिकारी असं म्हणून जर आपण परमेश्वर प्राप्तीचे स्वप्न जर पाहिले तर ते मात्र परमेश्वर प्राप्त आपल्याला होऊ शकत नाही। कर्मराटीमध्ये एक म्हण आहे, प्रयत्न करी वाळूचे कण रगडिता तेलही गळे, प्रयत्नांती परमेश्वर। आणि आपल्याकडं सुद्धा प्रयत्न करी दैवाचे साह्य, म्हणजे प्रयत्नाला अतिमहत्त्व दिलेलं आहे। कर्मराटी असो, दैवराटी असो, म्हणून आपला प्रयत्न आपण कुठं कमी पडलो हे शोधून चिंतन करून आपल्या जीवनातील जी कमतरता आहे ती कमतरता भरून काढली तर आपल्याला परमेश्वराचं प्राप्त आपल्याला करता येईल। आपण आजारी पडलो, अशक्तपणा आला, डॉक्टर ब्लड चेक करतात आणि आपल्या शरीरामध्ये काय कमतरता आहे, हिमोग्लोबिनची कमतरता आहे, B12ची कमतरता आहे, D3ची कमतरता आहे, कोणत्या विटॅमिन प्रोटीनची कमतरता आहे का पेशींची कमतरता आहे शोधतात, आणि जी कमतरता आहे तेच देतात। आपण सुद्धा शेती करत असताना माती जर परीक्षण केली आपण तर त्या मातीमध्ये कशाची कमतरता आहे, काय टाकावं लागेल, कोणतं खत टाकावं लागेल हे आपल्याला सांगतात। आणि मग आपण ते जर टाकलं तर आपल्याला योग्य असं जो मोबदला आहे जो फळाच्या माध्यमातून तो भेटत असतो। परमेश्वराने जीव सर्वाधिकारी सांगत असताना या जीवाला प्रथम जीव सांगितला, त्याचे दोष गुण सांगितले, अप्रत्यक्षरित्या या जीवाला जीवाची कमतरता सांगितली, आणि ती भरून काढण्यासाठी स्वतः अवतार घेऊन आपली अयोग्य जीवाला योग्य करण्याच्या उद्देशाने देहधर्म जीवधर्म स्वीकारला। ही कमतरता आपण समजून घेत नाही, जाणून घेत नाही, आणि म्हणून येथीच्या पाठीमागे धावाल काला आपला विषय होता। परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने अचूक न समजून घेता, जाणून न घेता आपण पळतोय, नुसता पळतोय। आपल्या शरीरात काय कमतरता ही न जाणून घेता, याची टेस्ट न करता आपण विनाकारणच अंदाजाने जर गोळ्या औषध घेत राहिलो तर त्यातून आपण बाहेरच पडू याची काही गॅरंटी नाही। तसंच शेतीचं पण आहे, अंदाजाने शेती करणं आणि चेक करून शेती करणं याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे। म्हणून अचूकता अध्यात्मामध्ये अत्यंत गरजेची आहे। ती अचूकता नसेल तर आपला जो जीवन प्रवास आहे अध्यात्माचा परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत न जाता दुसरीकडे जाऊ शकतो। कारण ही दैवराटी अशी आहे की इथं नित्य नरकही भेटतं आणि परमेश्वर प्राप्ती म्हणजे परमेश्वराचा आनंदही भेटतो। सुरुवात इथूनच आहे, प्राप्त्या दोन आहे। एकीकडे आनंद
आणि एकीकडे नित्य नरक सृष्टी असेपर्यंत दुःखच दुःख, आणि एकीकडे जो आनंद आहे तो मात्र परत जन्म नाही, मृत्यू नाही, आपली कायमस्वरूपीची सुटका, कायमस्वरूपीची मुक्ती. आणि हे मिळवण्याचा अधिकार आपल्याला आहे, योग्यता आहे, पात्रता आहे, म्हणून आपण सर्वाधिकारी ठरतो आणि ह्याच गुणामुळं परमेश्वराने आपली निवड केलेली आहे. परंतु हे परमेश्वराने सांगत असताना आपल्याला आजपर्यंत का प्राप्ती झाली नाही त्याचं चिंतन आज सकाळपासून आपण करत आहोत. जरठ हा धर्मीय अधिकार नाही. मग जरठ म्हणजे कोण? जरठ म्हणजे वय गेलेलं का, शरीर थकलेलं का, मानसिक विचार करणं थांबलं का, असा जरठ का नाही. जोपर्यंत परमेश्वर प्राप्तीची आस आहे, परमेश्वर प्राप्तीची अभिलाषा आहे, परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने तो वासना करतोय, तळमळ करतोय, तोपर्यंत तो जरटच नाही. मग तो 72 वर्षाचा असो नाही तर 80 वर्षाचा असो. शब्दाचा अर्थ घेतला तर जरठा म्हणजे धर्मीय अधिकारांचे 40च्या नंतर धर्माचा अधिकारच नाही. मग आपले तर सर्व 40च्या पुढचेच आहे. मग देव भेटणार नाही का आपल्याला? नाही. तात्विक दृष्टिकोनातून जेव्हा आपण विचार करू तेव्हा याचा आपण विचार करायचा आहे. आपलं परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने केलेला जो प्रवास आहे तो आपला जिवंतपणाने करणं, परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने आपण केलेली आध्यात्मिकता आहे, आचार आहे, त्याग आहे, तत्वसिद्धांत पाळणं आहे, ते आपलं जिवंतपणाचं लक्षण आहे. परंतु तीच आशा, अभिलाषा जर आपली खुंटली, थांबली, त्याच मिनिटाला, त्या क्षणाला आपण मेलेलो असतो. हे तर शरण आली काही मरण असे देवाने सांगितलंय. आपण शरण गेलोय आणि मग मरण कसं होईल? आणि जर शरण जाऊ नये मरण येत असेल तर परत जन्ममृत्यूच्या फेऱ्यात आपण अडकू. मेलं म्हणजे जन्माला आलो, जन्माला आलो म्हणजे कर्म, कर्म आलं म्हणजे परत नरक, दुःख, राडघडीच्या दृष्टांतातून परत जन्ममृत्यू चालू झाला. पण परमेश्वर आपल्याला सिक्युरिटी देतात की तुम्ही अशा पद्धतीनं मला शरण या का तुम्हाला परत आता मरणाला जाण्याची शक्यताच राहणार नाही, म्हणजे नरकात जाण्याची शक्यता राहणार नाही. आपण तर परमेश्वराला शरण आलेलो आहे, आपल्याला बोध आहे, जीवदेवता प्रपंच परमेश्वर आपल्याला कळाला आहे, आपण धार्मिकता करतोय. आणि परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने जी धार्मिकता करतोय, जी आपल्या बुद्धीच्या आवाक्याच्या मध्ये आहे, अवस्था आहे, वातावरण आहे, आजूबाजूला जी दिसते, आपल्या गुरुजनांनी सांगितली ती आपण करतो पण आहे. पण तरीही परमेश्वर प्राप्त होईल का नाही ही आपल्याला शंका आहे. का शंका आहे? का जे करायला पाहिजे ते आपण करत नाही आणि म्हणून आपण जरट होऊ शकतो. जरठाला धर्माचा अधिकार नाही. सकाळी मी तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं. दीपावली, दसरा अशा स्कीम काढतात व्यावसायिक लोक, परंतु त्याला अटी शर्ती लागू करून बरोबर त्यांचं जे प्रॉफिट आहे ते काढूनच घेतात. असा कोणता व्यावसायिक आहे का की खिशातून काढून तुम्हाला व्यवसाय करील? मग 20,000चा TV 9,000 कसं काय देईल हा विचार आपण कधीच करत नाही. परंतु त्याच्या बिझनेसचं ते स्किल असतं, ती आयडिया असते आणि आपण सर्वसामान्य लोक त्याच्या पाठीमागे धावून फसण्याच्या शक्यता असतात. आपण पेपर वाचत असताना अशा बऱ्याच गोष्टी आपल्यासमोर येतात की एखादी व्यक्ती एखाद्या रिटायर माणसाला फोन करून सांगते की तुम्हाला लॉटरी लागली. लॉटरी किती आहे? 5 लाखाची. चांगली गोष्ट आहे लॉटरी लागली म्हटल्यानंतर. परंतु मग तो काय सांगतो, ती प्रोसेसिंग फी करावं लागते, GST भरावं लागतं. तुम्ही काय करा, 40,000 रुपये आमच्या अशा अकाउंटमध्ये टाका, मग तुम्हाला लगेच 5 लाख देतो. आता 5 लाखापेक्षा 40,000 खूप कमी आहे. तो लालचीत पडला, अभिलाषेत पडला, त्यांनी 40,000 रुपये दिले आणि आता हे 40,000 काढण्यासाठी तो नंतर 10 लाखापर्यंतही पैसे देतो. ही फसवेगिरी आपल्या लक्षात येत नाही. तो बरोबर आयडियाने आपले पैसे काढत असतो आणि मग त्याला लक्षात येतं की आपण फसलोय. मग पोलिसांकडे जातात. पोलीस म्हणतात काय प्रकार आहे, आम्ही दरवेळेस तुम्हाला सावध करत असतो, पेपरमधून आमच्या बातम्या येत असतात, मोबाईलवरती मेसेज येत असतात का अशा फसव्या मोबाईलला किंवा नंबरला किंवा कॉलला तुम्ही रिस्पॉन्स देऊ नका. म्हणजे लालच ही सर्वात मोठी गोष्ट असल्यामुळे लालचीमुळं आपण फसतो. तसं आपल्या जीवनामध्येही लालच निर्माण झालेली आहे. कशाची? सुखाची. परंतु परमेश्वराने सुखाची व्याख्या काय केलेली आहे? दुःख मिश्रित ते सुख. हे दुःख मिश्रित जे सुख याची अभिलाषा निर्माण झालेली आहे. कष्ट केलं, कमवलं ना आता सोडायचं कसं? खाण्यापिण्याचे दिवस आहे, आता सोडायचं कसं? माझं याला द्यायचं कसं?
आजपर्यंत कधीच कोणाला काही दिलं नाही आणि मग आता यांना कसं काय द्यायचं? आणि त्याच्यात थोड्याशा जर कुरबुरी झालेल्या असेल तर मग एक प्रतिशोध निर्माण होतो आपल्या जीवनामध्ये. का असं आहे का? मग सोडतच नाही, देतच नाही. परंतु त्याच्यावरती सूड उगवण्याच्या उद्देशाने प्रतिशोध आपल्या मनामध्ये जो निर्माण होतो त्यात आपण फसतो. ती आपल्यासाठी लालच असते, आपल्या लक्षातच येत नाही. हा अडथळा आहे, ही लालच आहे. हीच अडथळा मागच्या सृष्टीमध्ये सुद्धा निर्माण झाला होता. कारण एक अडथळा जो निर्माण झालेला असतो त्या अडथळ्याने आपली सृष्टी शून्य झाल्यानंतर पुढच्या सृष्टीमध्ये तोच अडथळा पुन्हा येत असतो. हे लक्षात घ्या. आज ज्या मिनिटाला ज्या कारणाला आपण थांबलोय, त्या कारणाला बघून थांबलोय, तेच कारण आपल्या पाठीमागच्या सृष्टीशून्यतेला बी होतं. एकदा का त्याच्यावर मात केली का तीच अडचण परत पुन्हा येत नाही. 10वीत बसलेला विद्यार्थी जे पेपर तो पास झालेला आहे ते पेपर त्याला परत द्यावा लागतात का? पास झाला आहे तो द्यावाच लागत नाही. जे नापास आहे तेच पेपर त्याला द्यावा लागतील. तसं ज्या अडथळ्यावर आपण मात केलेली कधीतरी केव्हा तरी तो अडथळा परत आपल्या जीवनामध्ये येत नाही. आणि आज जो अडथळा आहे परमेश्वर प्राप्तीला तुम्हाला, अनुसरणाला तुम्हाला, त्याच अडथळ्याने सृष्टी पाठीमागची गेली आहे याचं भान जर आपण लक्षात ठेवलं आणि याचं लगेच मर्म समजलं, सावध झालो, तर त्याच्यावर मात करण्याची ताकद तुमच्या मनामध्ये येईल. कारण परमेश्वराने होकारात्मक आपल्याला हे विचार दिलेले आहे. म्हणजे जरटा धर्माधिकार हा विषय अतिव्यापक आहे. त्याचं कितीही चिंतन केलं तर कमी आहे. आणि त्या अनुषंगाने सकाळी आपण केलं, त्यावरती मात करण्यासाठी आपल्याला पुरुष होऊन राहावं लागेल. औसांची लीळा आपण बघितली. ज्या मिनिटाला ज्या क्षणाला त्यांना कळालं की हे सारं मी निर्माण केलं आहे, परंतु त्याची स्वतंत्रता जर माझी नसेल तर मला हे सोडावं लागेल, मी सोडलं पाहिजे. आणि मग त्यांनी सोडलं म्हणून देव भेटला. ते कर्मराटीत एक म्हण आहे बघा, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. इथं परमेश्वराला प्राप्त करायचं तर हे जे आहे हे सोडावं लागेल. आणि आपलं असं हे सोडायचंच नाही, देवही भेटला पाहिजे. दोन्ही थडीवर आपले हात असतात. हे असं कसं होईल का? एक व्यक्ती अशीच असते, ती गावामध्ये एका साधू संतांकडं, गावात मंदिर असतं, ते म्हणतात बाबा मी मंदिरात जेव्हा येतो तेव्हा कधी मी मस्त बसलेले असतात, स्वस्थ चित्त, आपली आपली गाठी, स्मरण चिंतन, काही टेन्शन नाही, काहीच नाही, काही व्याप नाही, खूप भारी बाबा तुमचं. बाबा म्हणता मग तुला काय अडचण आहे, तू बी ये. मग कसं यावं लागेल? म्हणे अभ्यास करावा लागेल, ज्ञान घ्यावं लागेल. म्हटले ते तर माझ्याकडे नाही. म्हणे मी कशाला आहे, मी शिकवतो ना तुला, आम्हाला कामं काय, तेवढंच काम आहे. ठीक आहे म्हणे, सुख कोणाला नको आहे? अशा ज्ञानाने जर मला स्वस्थता निर्माण होत असेल, माझं टेन्शन कमी होत असेल, माझ्या जीवनातलं ट्रेस जात असेल, मी स्वस्त मस्त राहत असेल, तर मी ते ज्ञान घ्यायला लगेच तयार आहे बाबा. ठीक आहे, उद्यापासून 10 ते 12 तुझा क्लास चालू. मग उद्यापासून क्लास चालू झाल्यानंतर मग सकाळी हा उठतो, 10ला येतो, बाबा जे शिकवतात तो शिकत असतो. असं वर्षभर चालतं. त्याने बी हौसेपोटी आणि सुखाच्या अभिलाषेपोटी ज्ञान घेत राहिला. वर्षानंतर बाबा म्हणतात आता जे माझ्याकडे होतं ते सारं तुला देऊन टाकलं, आता तू नाही आला तरी चालेल, ज्ञान झालं म्हणे झालं ज्ञान. मस्त आहे, ज्ञान झालं म्हणजे मी सुखी झालो, आता टेन्शनच नाही राहिलं. आजपर्यंत लय टेन्शन, लय डोक्याला ताण, लय व्याप होता, खाल्लेलं पचत नव्हतं आणि खाल्लेलं अंगाला लागत नव्हतं, कारण टेन्शन तेवढं मोठं होतं. करायचं काय? आणि आता आपल्याला बाबांनी तर वर्षभर ज्ञान दिलं आहे म्हटल्यानंतर मी सुखी झालो. आता सुखी झाला, एक आभास निर्माण झाला. तो तिथून घरातून मंदिरातून निघाला आणि घरी गेला. घरी गेल्या बायकीची फायरिंग चालू झाली. काय मूर्खासारखे इकडं तिकडं फिरतात, कामं नाही धामं नाही, घरातला गॅस संपला, मुलांना शाळेत नेऊन घालायचं, फी घालायची आहे, किराणा आणायचा आहे म्हणे, इकडं तिकडं नुसतेच फिरतात. त्याला आलं टेन्शन. समाजामध्ये मान पान आणि राहणारा माणूस मला आजपर्यंत कधी कोणी काही बोलत नाही आणि ही बोलल्याशिवाय राहत नाही. आणि सर्वात मोठं टेन्शन तेच असतं. त्याला टेन्शन आलं, तो म्हणतो काय वर्षभर अभ्यास करून उपयोग काय? दररोज 2 तास बाबांकडे जायचं, बाबांनी शिकवलं आणि मी शिकलो आणि बाबा म्हणतात तुम्हाला सारं दिलं आणि मला टेन्शनच आलं. मग याचा अर्थ बाबांनी काहीतरी लपवलं, काहीतरी सांगायचे विसरले. तो परत रिटर्न बाबांकडं भांडण्यासाठीच. बाबा तुम्ही म्हटले सारं ज्ञान दिलं
आणि कसलं ज्ञान दिलं? मी सुखाच्या अभिलाषेपोटी सर्व ज्ञान तुमच्याकडून घेतलं. वर्षभर तुम्ही म्हणत होते, ते ऐकत होतो, शिकत होतो, पाहत होतो, वया काढत होतो, नोट्स काढत होतो, सारं करत होतो. पण घरी गेल्याबरोबर मला टेन्शन निर्माण झालं. याचा अर्थ तुम्ही काहीतरी चुकवलं, काहीतरी विसरले, काहीतरी लपवलं. ठीक आहे, बाबांनी विचार केला की बरोबर आहे म्हणे. ते त्या दिवशी तुम्हाला सांगितलं गुरु विश्वास म्हैसियाचा, हा म्हशा दिसतो म्हणशील. आता याला प्रॅक्टिकल द्यावं लागेल. प्रॅक्टिकल दिल्याशिवाय आपल्याला कळत नाही. ठीक आहे म्हणे, उद्या सकाळी 10 वाजता ते बी तुला शिकून टाकतो, तुला सांगून देतो. दुसऱ्या दिवशी तो जेव्हा यायला निघतो तेव्हा मंदिराच्या समोर आहे ना एक झाड असतं, जसं आपल्या मंदिराच्या समोर झाड आहे, त्या झाडाच्या फांदीला त्या बाबांनी लटकले वरती आणि जोरजोरात ओरडायला लागले का मला या झाडापासून सोडा, झाडापासून सोडा. साऱ्या गावातले लोक आश्चर्यचकित झाले की बाबा कधी बोलत नाही, कधी कोणाला ओरडत नाही, कोणाला काही सांगत नाही, अत्यंत शांत चित्ताने स्वस्थतेने आपलं आपलं काम भलं, आपला देव भला. आणि आज का बाबा ओरडताय? सारं गाव गोळा झालं. बाबा ओरडताय म्हणजे बाबाला काहीतरी झालं, काहीतरी करंट लागला, काहीतरी शॉक लागला, काहीतरी झालं. आणि बाबा जोरजोरात ओरडताय. हा जेव्हा मंदिराकडे येत होता याच्याही कानावर पडत होते बाबाचे आवाज. त्याला वाटलं बाबाला काहीतरी झालं. तोही पळत पळत आला, त्या गर्दीत पाहतोय तर बाबा ओरडताय मला झाडापासून सोडा, मला झाडापासून सोडा. आता कोणाची जी हिंमत होईना ते सांगायला. आता वर्षभर जाऊन येऊन थोडंसं बाबाबरोबर घसरट निर्माण झाली होती ना. आणि मग तो बाबाला म्हणतो, बाबा हात लावला. बाबा म्हणे अहो तुम्हीच झाडाला पकडलं आहे, तुम्हाला सोडायचं कसं काय? आणि मग बाबा खाली उतरले. म्हणे बाळा हेच तुला सांगायचं राहिलं होतं, फक्त शब्दाशा सांगितलं, प्रॅक्टिकल बाकी होतं ते आता देऊन टाकलं तुला. आता जर तू टेन्शन घेतच राहिला तर ते येतच राहणार आहे. तू विचार करत राहिला तर प्रॉब्लेम येतच राहणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस करावं लागेल, तयारी करावं लागेल, स्वतःच्या हिताची, स्वतःच्या भल्याची, परमेश्वराच्या प्राप्तीची. ही जोपर्यंत आपण त्या प्रॅक्टिसवरती जात नाही, त्या साधनेवरती जात नाही, आपल्याला कळणार नाही. आणि जोपर्यंत आपल्याला ते कळत नाही तोपर्यंत आपण तेव्हाच जरड झालेलो असतो. मग तो 20चा असो नाही तर 30चा असो. इथं वय परत काही नसतं. आपल्या मनामध्ये एक मानसिकता तयार झालेली, त्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. का शेवटच्या क्षणापर्यंत, मृत्यूशेवटी पडल्यावरती सुद्धा जर ती वासना असेल तर तुम्ही जरत नाही. कारण देवाने सिक्युरिटी दिलेली आहे. मृत्यूशेवर पडल्यानंतर जरी तू माझा झाला तरी निसंशय तुला मी मिळेल किंवा मी तुला घेऊन जाईल. मृत्यूच्या अगोदर तू माझा झाला आहे, मृत्यूनंतर तुला कसा बरं जाऊन जाईल? म्हणून आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत जरट नाही व्हायचं आहे. जरट झालो का संपलं आपलं. ही विचारधारा, ही अपेक्षा, ही अभिलाषा, परमेश्वराच्या प्राप्तीची आस आपल्याला बंद नाही करायची, सोडायची नाही. कारण आपल्या बोधाचं जे स्पष्टता आहे, आपल्या अध्यात्माची, आपल्या भक्तीची जी स्पष्टता आहे ती फक्त आणि फक्त परमेश्वर प्राप्ती आहे. आणि भक्ती ही मुक्तीसाठीच आहे, दुसरं कशासाठी मुक्त नाही आहे. आणि मुक्तीसाठी जर भक्ती आहे, मुक्तीच्या व्यतिरिक्त मग आपण भक्ती करत राहिलो, ती अभिलाषा तर ती दृष्टपर होते. आणि त्यामुळं आपण त्याच्या पाठीमागं पळतोय. हे सुख भेटलं, ती प्रचिती भेटली, आणि मग आपलं जे महत्त्वाचं जे टार्गेट आहे ना, उद्देश जो आहे, ध्येय आहे, ते आपल्या डोळ्यासमोरून विस्मृतीत जाईल, ते बाजूला जाईल. म्हणून आपल्याला जरट नाही व्हायचं आहे. हे अतिव्यापक विषय आहे. प्रॅक्टिस करावं लागेल. थोडं थोडं, थेंबे थेंबे तळे साचे. म्हणून देवाने सांगितले जोची अवसर विषय तोची ब्रह्म. त्याची सुरुवात वयानुसारच करावं लागते. परंतु जरी आपलं वय गेलेलं असेल, ते शारीरिक वय आहे, हे लक्षात घ्या. मानसिक वय कधीच गेलेलं नसतं. परमेश्वराने या जीवाची अवस्था सांगितली, दंडी दर्शी स्पर्शी कुचमध्ये. ही अवस्था 100पर्यंत असते. विषयाची अवस्था जर 100पर्यंत असते तर परमेश्वराच्या प्राप्तीची अवस्थासुद्धा 100पर्यंत आहे, लक्षात घ्या. आपण थकलोय, शरीर थकलंय, नाथरोणावर पडलोय, तरी आपण त्या मन माळका करू शकतो आणि करतो आपण. विकार आपल्या मनात येत राहतात. याचा अर्थ ते उलटं करून आपल्याला परमेश्वराची अभिलाषेच्या अनुषंगाने परमेश्वराचं चिंतन करायचं आहे, आठवण करायची शेवटच्या क्षणापर्यंत. परंतु तात्विक अष्टांनी जर आपण बघितलं तर जे करायचं आहे आपल्याला ते आपल्याला करता येत नाही. आणि म्हणून जे करता येत नाही त्याच्यामुळे तसा रिझल्ट भेटत नाही. अंतराय पडेल, आजचं उद्यावर जाईल, पण दशीची धरिली पुरे. म्हणून आपण देवाने सांगितलेला जरठा धर्मी अधिकारी नाही, तो जरट कोण, जो अनाधिकारी कोण, त्यात तर आपण बसत नाही ना. याचं चिंतन करून त्यातून बाहेर पडायचं. ते चिंतन केल्याशिवाय आपल्याला पुढे जाताच येणार नाही.
एक असंच मांजर आहे ना, त्या मांजराला पकडण्यासाठी कुत्रं धावलं आणि आता मांजराची धावण्याची जी गती आहे ना त्याच्यापेक्षा कुत्र्याची गती जास्त असते, त्याच्यामुळे ते पकडतं. ते मांजर होतं हुशार. आपण किती हुशार आहे, प्रत्येक गोष्ट आपण बरोबर अडचण आली, संकट आले, प्रॉब्लेम्स आले त्याच्यावरती मात करतो आपण भौतिक जगामध्ये. फक्त हीच अडचण अशी आहे का आपल्याला त्याच्यावरती मात करता येत नाही. ते मांजर हुशार होतं. त्या कुत्र्याने त्याला पकडल्यानंतर ते म्हटले थांब थांब, खाऊ नको, तुला आयडिया देतो म्हणे. म्हणले काय? तू म्हणे आता मला खाणार, जर खाल्लं तर किती वेळा पोट भरल? म्हणे एकदाच. आणि म्हणे मी तुला कंटिन्यू दररोजच पोट भरायची व्यवस्था केली तर? अभिलाषेत कुत्रं पडलं. दररोजच जर आपल्याला आपोआपच जर खाणं भेटलं तर आपल्याला पळायची इकडं तिकडं जाण्याची गरज काय? म्हणले चांगली आयडिया, कोणती स्कीम आहे सांग म्हणे. काही स्कीम नाही म्हणे भारी, तुम्ही मस्तपैकी झोपायचं, राहायचं, तुम्हाला वेळेवरती भाकरी आणून देत जाईल, भाजी आणून, जे पाहिजे ते मी आणून देत जाईल म्हणे. काही टेन्शन नाही. कुत्रा अभिलाषेत पडला, त्याने विचारच केला नाही. तर ते तर भारी काम आहे, सोपं काम आहे. मस्तपैकी झाडाखाली सावलीत ताणून द्यायची, भूक लागली का हे आणून देणार, खाणार, झोपायचं, मस्तपैकी राहायचं. आपलं काय चालू आहे? तेच तर चालू आहे. मस्तपैकी राहायचं, खायचं, प्यायचं, कशाला डोक्याला ताण करून घ्यायचा, तिकडे गेल्यानंतर काय होईल आणि काय नाही. असं 2 महिने होऊन गेले. दररोज वेळेवर मांजर त्याला त्याचं जे खाणं आहे कुत्र्याचं ते आणून द्यायचं. 2 महिन्यानंतर एक दिवस असा उगवला का ती मांजर त्यावेळेला आलीच नाही. त्याला टेन्शन आलं, भूक लागली, सवय लागली, बरोबर त्यावेळेला आपल्याला बरोबर भूक लागते, चहाची तलब त्यावेळेस बरोबर येत राहते, आपल्याला घड्याळाची आणि मोबाईलची गरजच नाही. ते बरोबर आपलं शरीर आपल्याला सांगतं 4 वाजताचा चहा, जेवण, पाणी, सर्व आपल्याकडं सर्व सिस्टम आहे. ते विचार करायला लागलं की आज मांजर का आली नाही, फसवलं तर नाही. मग अर्धा तास वाट पाहिली, 1 तास वाट पाहिली, म्हणे आता काही मांजर येत नाही, आता मांजराला शोधायला निघू म्हणे आपण आता. आणि जरी ते नाही सापडलं तर जागण्यासाठी तर काहीतरी हालचाल तर करावंच लागेल की नाही. मग ते कुत्रं निघालं शोधत. तर एका ठिकाणी मांजर मस्तपैकी त्याचं त्यांनी आणलं होतं खाद्य आणि खात बसली होती मस्तपैकी. यांनी जेव्हा त्या मांजरीला पाहिलं, याचा क्रोध आता भयंकर वाढला की आता काय खरं नाही मांजरीचं, आता तू मेली म्हटले, तू माझ्या हाती सापडली, तू मेली म्हटले. तर मांजराला माहीत होतं का हा प्रसंग येणारच आहे, ते सावधच होतं. आता कुत्रं पळायला लागलं, पण 2 महिने बसून ते काय झालं होतं, आता आळशी झालं होतं, लठ्ठ झालं होतं, त्याला पळता कुठे येतंय. आता मांजराचं स्पीड वाढलंय, कुत्र्याचं स्पीड कमी झालंय. मांजर गेलं पळून. आपलं असंच झालंय, आपण एकाच ठिकाणी बसून जड झालोय. आता आपण आपल्याला आता पळायच्या वेळेला पळालो नाही असं नाही, पण आपण भलत्या ठिकाणी पण जेवणाच्या अनुषंगाने पडत होतो ना, संसाराच्या अनुषंगाने, प्रपंचाच्या अनुषंगाने पळत होतो. आणि आता इकडं पळायची वेळ आली तर आपण जड झालो. आता कसं शक्य आहे? परंतु परमेश्वरांनी सृष्टी का निर्माण केली, बोध का दिला, परमेश्वरांनी का अवतार घेतला, हे ज्या वेळेस समजलं, ज्या वेळेस कळालं, त्या दिवसाचा तुमचा जन्म, त्या दिवसाचा तुमचा बोध. कारण शास्त्रांनी जन्म कधी सांगितलेला आहे? ज्या वेळेस तुमच्या जन्माचा उद्देश तुम्हाला कळेल तो वेळेस तुम्हाला जन्म झाला. शारीरिक जन्म तर किती वेळा झाले, जन्म मृत्यू जन्म किती झाले, शरीर आहे. परंतु जीवनाचा अर्थ, कशासाठी जन्माला आलोय, बोध का दिलाय, हे जेव्हा कळालं तेव्हा खरा जन्म झाला. मग आपल्याला आज जन्म झाला आहे. आपलं वय तर खूपच कमी आहे, मग अजून बाल्यावस्थेत आहे. जरट होण्याचा प्रश्न येतो कुठं? जरट झालो कसं आपण? का आपण समजायचं स्वतःला जरट? अरे मला माहीतच नव्हतं, माहिती असतं तर तेव्हाच केलं असतं, पण आत्ता माहीत झालं आहे ना, आत्ता करतो मी. ही भावनाच आपल्याला तारुण्यात नेणारी आहे. अडीअडचणी आपल्या जीवनामध्ये अनेक वेळा येतात, आपण मात करतो. ही अडचण आपली आहे, तिच्यावरती मात करणं म्हणजे जिवंत असणं. परमेश्वर प्राप्तीची अभिलाषा सोडणं म्हणजे मरण आहे. आपण जिवंत आहोत का? तर परमेश्वर हवा आहे, ही वासना आपली आहे, म्हणून आपण जरट झालेलं नाही. जरट ही धर्मीय अधिकार नाही देवाने सांगितलं, पण जरट हा धर्मीय अधिकार नाही. हा शब्दाच्या अर्थाने वेगळा, तात्विक अर्थ खूप व्यापक आहे. सकाळी बरेच त्याच्यावर विवेचन केलं. पुढचं सूत्र जे आहे काय? आंधळा, मुका, बैरा, वेडा, पिसा याला धर्माचा अधिकार नाही. आणि आज आपण कोणत्या अवस्थेत आहोत? सारे अवयव आहे,
परंतु त्याचं कार्य करता येत नाही आपल्याला. दिसतंय पण डोळे पाहू शकत नाही, कळतंय पण बोलू शकत नाही, आपलं आहे पण निर्णय घेऊ शकत नाही, ऐकायला येतंय पण त्याला सांगू शकत नाही का तू असा बोलला का. तर आपण आता त्याच्यावरती अवलंबून झालो आहे. जीव तर स्वातंत्र्य आहे, स्वातंत्र्य मोक्ष. परमेश्वराने काय म्हटलं आता व्याख्या कशा सुंदर केलेल्या देवानी. मोक्षाची व्याख्या काय, स्वातंत्र्य मोक्ष. आपण स्वतंत्र राहिलो नाही. आपण आता वारसदाराच्या ताब्यात गेलो आहे. आता ह्या वारसदाराच्या ताब्यातून सुटका मिळवणं एवढं सोपं नाही आहे. कारण आता आपल्याला पळायचं आहे तर आपण जड झालो आहे कुत्र्यासारखं. त्याच्यामुळं या जड अवस्थेतून बाहेर पडायचं तर हिम्मत करावं लागेल. आणि हिम्मत ज्या अवस्थेत आपण करायला पाहिजे ते न केल्यामुळे हिम्मत होत नाही आहे. परंतु कधी ना कधी तर केव्हा करावंच लागेल. पूजनीय माईंभट म्हटले, आत्ता नाही तर कधीच नाही. अनेक वेळा केलं नाही म्हणून तर परत परत आलो ना. आता समजलं ना, आता बी तोच विचार जर मनात येत असेल तर काय उपयोगाचा. पूजनीय भांडारेकरांच्या मनात एक गोष्ट आली होती का, हे जर माझ्या मनातलं ओळखता तर यांच्यावर काळका रुसला म्हटले. देवावर काळका रुसला असे विचार त्यांच्या मनात एकदा त्याच वेळेस आले होते. आणि मग लगेच लक्षात आलं की माझी हितक्षे काळ यांच्यावर नाही रुसला, यांच्या हातातच काळ आहे म्हटले. विचार पटकन चेंज झाला. का विचार पटकन चेंज झाला? त्यांच्या बुद्धीची तलकता ती जरड झालेली नव्हती, ती जिवंत होते. जिवंत जोपर्यंत असतो तोपर्यंत आपण विचार करतो की नाही, चिंतन करतो की नाही, आपली जी मर्यादा आहे आपण ओळखून जगत असतो की नाही. मेल्यानंतर प्रश्न मिटतो, काहीच करता येत नाही. आपण आपल्याला दिसतंय, समजतंय जरी गेल्यानंतर तरी आपण काहीच करू शकत नाही. तर ते जिवंत होते. ते म्हटले काळ यांच्यावर का रुसला. दुसऱ्या मिनिटानं म्हटले काळच यांच्या ताब्यात आहे, यांच्यावर काळ नाही रुसला, ते आपले हितक्षे उठले. तसं परमेश्वर आपला हितक्षे, परमेश्वर आपल्या हितासाठी आपल्या भल्यासाठी हा सारा उपद्याप करतो. याची जाणीव असणं म्हणजे जिवंत असणं, याची जाणीव असणं म्हणजे जरट न होणं. त्याच्या पुढची अवस्था अत्यंत महत्त्वाची. एक वय संपलं, निर्णय क्षमता संपली, जे दिसतंय कळतंय आपल्या लक्षात येत नाही आणि त्यातून मग आपण बाहेर पडू शकत नाही. परंतु तुम्ही स्वतंत्र आहात. तुमच्या स्वतंत्रतेला कोणी हात लावू शकत नाही. फक्त तुमच्यामध्ये ती अभिलाषा निर्माण झाली पाहिजे, ती प्रेरणा निर्माण झाली पाहिजे. आणि आपले जे सर्व लीळाचरित्रातले जे परमेश्वराचे भक्त आहे, साधक आहे, ते आपले प्रेरणास्त्रोत आहे. त्यांच्या जीवनचरित्राकडे बघितलं तर आपल्यासारख्याच अडचणी त्यांच्याकडे होत्याच. आचार्य जेव्हा आले त्यांना अडचण नव्हती का? आचार्य आल्यानंतर अनुसरले आणि मग द्वादशांनी सारे उपद्याप प्रयोग करूनही सक्सेस नाही झाले. मग तो प्रयोग डायरेक्ट घरपर्यंत गेला. आणि आचार्यांच्या पत्नी मग आल्या देवाजवळ ओरडत ओरडत, मेले असतं तर बरं झालं असतं, लोकांना सांगतं तरी असलं असतं, मेले मग मला काय करायचं ते करता आलं असतं, असं झालं तसं झालं. बाईचा स्वभाव असतो, हाय तोपर्यंत काहीच नाही, गेल्यानंतर रडून रडून गाणं करायचं. माणसांचंही तसंच असतं. माणूस असला का किंमत नसते, गेल्यावर किंमत असते. परमेश्वराचं आहे, आपल्याला वेळ होती त्यावेळेस आपण करू शकलो नाही ना. आता वेळ गेली ना, मग आपल्याला किंमत निर्माण झाली. परंतु आपण आता जरड झालो, आंधळे झालो, बहिरे झालो, मुके झालो. ती ओरडायला लागली, शिव्या द्यायला लागली. देव मात्र शांत आहे, स्तब्ध आहे. देवाने मग आता काय केलं? आचार्यांना स्थिती दिली. आणि स्थिती देऊन झोपेमध्येच शरीर पूर्णपणे थंड पडलं आचार्यांचं. निरूपणाची वेळ झाली. सारे भक्त लोक आले. म्हणजे आचार्य का आले नाही, का आले नाही, का आले नाही. देवाने बरोबर त्यांच्या पत्नीला सांगितलं. काय त्यांच्या पत्नीचं नाव? गंगाईसा. गंगाईसाला सांगितलं का जा तुम्हीच बोलून आणा. जातात तर निश्चित शरीर. आणि मग तिथं रडायला लागली. बरे होते, कपाळाचं कुंक तरी घेऊन मिरवत होते. जिथं असतील तिथं सुखी असते, चांगलं राहिलं असतं. जोरदार रडायला लागली. देव म्हटले आता तो तुम्ही काय म्हणत होते, मेले असते तर बरं झाले असतं, मेले ना आता काय दुःख करता म्हटलं. नाही नाही देवा, चुकी झाली, काय करू, अडचण आहे घरची अशी अशी. वैजोबा ना भाऊ यांचे, आचार्यांचे, त्यांनी शेती दिली नाही, असं नाही तसं नाही, संसाराच्या साऱ्या गोष्टी तिनं सांगितल्या. मग देवाने आचार्यांना सांगितलं का जा आता यांची व्यवस्था लावून या. आचार्यांना घरी पाठवलं आणि व्यवस्था लावून यायला सांगितली. तशी आपण या व्यवस्था लावता लावता सारी अव्यवस्था आपली झालेली आहे. आता आपल्या हातात व्यवस्था राहिलीच नाही. राहिली की व्यवस्था आपल्या हातात?
आता त्यांचं वय होतं, त्यामुळं एखाद्या तरुण वयामध्ये अनिलदादासारखा, शरददादासारखा, प्रकाशदादासारखा आला ऐन वेळेस. एवढं सोपं नाही आहे ते. जीव इतका सावध असतो, कुठं कधी केव्हा कोणाचं ऐकायचं आणि कोणता निर्णय घ्यायचा हे पक्के असतात. आता हे दररोज माझ्याबरोबर असतात आणि ऐकून ऐकून जाम झालेले, तरी पण हिंमत होते का? भाऊ सोडलेला ना संकल्प, बघू ना मग. पण एखादा आलाच तर मात्र त्याला घरची व्यवस्था करायला लागेल. तर गेलोय बिन ती व्यवस्था करूनही आले तर त्यांनी काय लगेच धर्मभ्रष्ट झाला काय? असं काही नाही. पूजनीय माईंभटसुद्धा घरी जाऊन व्यवस्था करून आली होती की नाही. परंतु आचार्यांच्या बाबतीत जे लीळा घडली, देवाने सांगितलं लीळादानाच्या माध्यमातून वैराग्य देवाला तो जन्म झाला, ते मात्र आपल्यासाठी नव्हे. नाही तर आपण बी गैरसमज करून घेऊ. बाकीच्या व्यवस्थेच्या अनुषंगाने गोष्ट वेगळी. वैराग्यदेव लीळादानाने जन्मलं आणि तेच वैराग्यदेवाने इतिहास घडवला. 12व्या वर्षी दीक्ष आपला. आचार्यांच्या पुढं आचार्यांचा मुलगा गेला. हे आपण समजून घेत नाही. आपल्याला परमेश्वरांनी शास्त्रामधून साऱ्या गोष्टी सांगून सावध केलेलं आहे, पण आपल्या ते लक्षात येत नाही. आता आपल्याला देव कळाला, धर्म कळाला, देव समजला, बोध झाला, परमेश्वर प्राप्ती काय असते सारं कळालं, परंतु आपल्याला आड काय येतं? राजसा, तामसा, धर्मीय अधिकार नाही. आपण राजस आहोत, तामस आहोत. जीव राजस आहे, तामस आहे. परमेश्वर सांगतात देवता राजस आहे, तामस आहे, सात्विक नाही. जीवसुद्धा सात्विक नाही. सात्विकतेची ॲक्टिंग तर करा म्हटले, ती ॲक्टिंगसुद्धा आपल्याला जमत नाही, कारण आपला पिंडच राजस तामस आहे. देव कळाला, धर्म कळाला, तरी मी माझ्यापणातून निघत नाही. तो अहंकार आपल्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. आम्ही सुद्धा जर आलो आणि एखाद्या बाबाला विचारत, बाबा कुठले तुम्ही, एवढंच विचारलं आहे, मग कुठले तुम्ही, याचं उत्तर काय? फक्त गावातच नाव ना. बाबांनी मग तालुकाही सांगायचा, जिल्हाही सांगायचा, घरची इस्टेटही सांगायची, पोरण सोरण नातून सारे. राजसा तामसा अधिकार नाही. राजस प्रवृत्ती ती जातच नाही, सुटतच नाही. ती त्याग केला आहे ना, काहीतरी तर विसरा. आपण विसरतच नाही. आपलं अस्तित्व आपण विसरत नाही. जोपर्यंत आपण आपल्याला विसरत नाही तोपर्यंत देव आपल्याला भेटत नाही. द्रौपदी माता स्वतःला विसरली होती म्हणून देव भेटला. औसा स्वतःला विसरली होती आणि म्हणून तिनं लात मारली होती. तिनं विचार नाही केला असा की मी तर स्त्री आहे, त्यात विधवा स्त्री, मी बाहेर पडले तर आता कसं होईल माझं? कोण मला खायला देईल? काही अडचण तर येणार नाही, प्रॉब्लेम्स तर येणार नाही. निघाली. निश्चय, पक्का निश्चय, पुरुष होऊन असावे. आणि तो निश्चय परमेश्वरापर्यंत घेऊन गेले. साचोकार श्रीकृष्ण म्हटले तुझ्याकडं आता आहे, आता बाकीच्या याची गथोड्याची तुला काही गरज नाही, फेकून दे म्हटलं. आपण गथोडं सोडायला तयार नाही. गथोडं सोडायला तयार नाही. ते आपलं राहिलं नाही तरी आपण सोडत नाही. आपण स्वतःला विसरत नाही. राजसा तामसा धर्मीय अधिकार नाही. राजस प्रवृत्ती, तामस प्रवृत्ती आहे. आपण स्वतःला विसरत नाही. कशाला विसरत नाही? आपल्या इस्टेटीला विसरत नाही, आपल्या मान पान तेव्हाचं अवस्था त्याला विसरतच नाही आपण. तुम्ही काय, मी काय, सारेच विसरलं पाहिजे. तामस प्रवृत्ती आहे. युगो आट येतो, लगेच आड येतो. कोणी काही बोललं, शिकवलंच, आपला दोष दाखवलाच की आपण लगेच तळपायाची आग मस्तकाला. आणि मग संन्यासची व्याख्या पण आपण विसरतो. त्या देवाने तर असंच सांगितलं आहे. त्या व्याख्येत आपण बसतच नाही. मग त्या व्याख्येत जर आपण बसत नसेल तर देव मिळणार कसा, भेटणार कसा? कपडे घातल्याने ते इतकं सोपं. देवाने खरंच दयाळू माळू कृपाळू आहे. मी कधी कधी सहजच चिंतन करत असतो की दयाळू माळू कृपाळू होतच ना, ते कपडे घालताच सारं निघून जायला लागत होतं. इतकं सोपं झालं असतं तरी लोकांनी कपडे घातले नसते. ही प्रक्रिया आपल्याला करावं लागते, ती आपल्या लक्षातच येत नाही. कपडे घालताच कधीच काही जात नाही. अंग झाकलं जातं. तुमचं कपच्या कपड्याने अंग झाकलं आहे आणि आमच्या कपड्याने अंग झाकलं आहे, आणि ते अंग झाकण्याबरोबर बाकीचं सारंच झाकलं आहे. परंतु देवापासून मात्र काहीच झाकलं जात नाही. देवाचा CCTV कॅमेरा अत्यंत पॉवरफुल आहे. तो येतं आतमध्ये पाहतो, फार तुमच्या मनात विचार चालला आहे, कोणता आहे, काय आहे, सारं पाहत होतो. CCTV कॅमेरे आत्ता आपण पाहत असतो. कुठेही हॉस्पिटलला गेलो, मोठ्या ऑफिसला गेलो, तुम्ही CCTV कॅमेऱ्याच्या काय म्हणले देखरेखीखाली आहात असं राहतं ना लिहिलेलं. आपण सतत डोक्यात ठेवायचं की आपण परमेश्वराच्या CCTV कॅमेऱ्याच्या देखरेखीखाली आहोत.
कुठे जाण, कधी जाण, केव्हाही जा. आणि तुमची देखरेखच नाही आहे ती. इथं तरी हालचालच दिसती, तिथं तुमच्या मनातला विचारसुद्धा कॅच होतो. तुमच्या मनातली भावना, वासना सारी कॅच होती. आणि परमेश्वराचा कॉम्प्युटर इतका मोठा आहे की लगेच कॅच करून आणि लगेच त्याच्या पुढं काय त्याला कुठं, केव्हा आणि कधी कधी त्या देवतेला लगेच मेल पण जातो की यांनी असं असं कर्म केलं आहे आणि या ठिकाणी याचं असं असं याचा भोगवायचं आहे. ती लगेच मेल आला, लगेच आपल्या लिस्टमध्ये जॉईन झाला, कार्य चालू झालं. काहीच कुठंच टळत नाही. केली क्रिया वाया जातच नाही दैवराटीची. आपण पॉझिटिव्हली घेतो, केली क्रिया वाया जात नाही, मग बाबा हे घ्या, बाबा ते घ्या, असं करा तसं करा. अहो केली क्रिया वाया जात नाही म्हणजे गोमटीच नाही, ओकटीसुद्धा. केली क्रिया वाया जात नाही, ओकटीसुद्धा. चुकीचा विचारसुद्धा वाया जाणार नाही, चुकीची वासना वाया जाणार नाही, चुकीची क्रिया वाया जाणार नाही, चुकीचा भाव वाया जाणार नाही, चुकीची वासना वाया, ती सुद्धा वाया जात नाही. ती सुद्धा कॅच होती आणि तिचं सुद्धा भोग आहेच आपल्याला. महादाईसा घाबरल्या होत्या नरक पाहून. देव म्हणता इथीचं हो आता चुकीत, आता इथीचं होणं तर आम्ही तर झालं ना देवा तुमचं. आम्ही उपदेश घेतला, सकाळ संध्याकाळ देवपूजा करतो, स्मरण करतो, चिंतन करतो, जेव्हा जमेल तेव्हा स्थानं करतो, जेव्हा जमेल तेव्हा क्रिया करतो, जेव्हा जमेल तेव्हा स्मरणही करतो. अजून काय व्हायचं मग? अजून पुढं जाणं म्हणजे काय? ही अभिलाषेच्या पोटी निर्माण झालेली जी भावना आहे ती निर्माण झाल्यानंतर ती प्राप्त करण्यासाठी पुढं पुढं जावं लागेल, प्रगतीला जावं लागेल, आपल्याला विसरावं लागेल, आपलं अस्तित्व आपल्याला विसरावं लागेल. राजसा तामसा धर्मीय अधिकार नाही, राजस प्रवृत्तीतून तामस प्रवृत्तीतून निघावं लागेल. म्हणजे आपण आपल्याला विसरलो म्हणजे काय झालं? आपल्या इस्टेटीला विसरलो, आपल्या नातेवाईकाला विसरलो, आचाराच्या पहिल्या सूत्रात बसलो, आहे की नाही? स्वदेश संबंध त्याज्य, स्वग्राम संबंध त्याज्य, संबंधियाचा संबंध तो विशेषता त्याज्य. आता तुम्ही विसरले, तुम्ही स्वतःला विसरले. आता बाकीचं गाव राहिलं का? तालुका राहिला का? राहिला काय? बरं, जिथं आहे तिथं विसरले आणि 500 किलोमीटर गेले, दीक्षा घेतली आणि दररोज मोबाईलवरती व्हिडिओ कॉल, बेटा जेवला का, सकाळी उठला का, तिथून सुनबाईवरती फायरिंग. कळत कसं नाही तुला? सकाळी लवकर उठायचं राहतं, हे करायचं राहतं, ते करायचं राहतं. झाला का त्याग? विसरत नाही आपण. राजसात आमचा दरम्यान अधिकार विसरायला तयारच नाही. खालच्या वावरात काय लावलं आहे? तू आज नोकरीला काय गेला नाही? सुट्टी का टाकली? ते हप्ते बरोबर चालले का तुमचे? बाबा बसलाय कुठं? 500 किलोमीटरच्या आश्रमात. विचारतोय कुठं? 500 किलोमीटर असलेल्या आपल्या कुटुंबाला. झाला त्याग? आपल्याला विसरावं लागेल. आत्मक भाव जो आहे ना, तो जर आपण समजून घेतला तर धर्म अत्यंत सोपा आणि सरळ आहे. मला काय विसरायचं आहे, मला काय आठवणीत ठेवायचं आहे याचं भान, आणि ते ठेवणं म्हणजे विधी अविधी, विधी अविधी, विधी अविधी. आपण इतकं डोक्यात जड करून घेतलेलं आहे. देवाला आठवणं म्हणजे विधी, देवाला प्राप्त करण्याच्या उद्देशाने केलेली क्रिया म्हणजे विधी. आणि ज्याच्यापासून देव दुरावेल, देवाला खंतील, देव उदास होतील, अप्रसन्न होतील, ते म्हणजे आपल्यासाठी अविधी आहे. छोटीशी एक गोष्ट देवाला प्रसन्न करून गेली अवसांच्या म्हणण्याने. आले मी देवाच्या श्रीचरणाच्या कृपा प्रसादाने. आपण म्हणतच नाही देवकृपेने झालं. आपण म्हणतो तुम्हाला माहीत नाही, आमच्याकडे काहीच नव्हतं, इतकी अडचण होती, इतकी गरिबी होती, त्यावेळेचं कष्ट काय सांगू बाबा तुम्हाला. तू कशाला सांगतो बाबा? सांगून उपयोग काय? इतक्या कष्टातून मी हे सारं उत्पन्न निर्माण केलं. या मुलाला शाळेत घातलं, त्या मुलाला कॉलेजला घातलं, शिकवलं. काही नव्हतं आमच्याकडं, मोलमजुरी करायचं. मग आता ह्या मिनिटाला 10 एकर जमीन आहे, बाबा विसरायला तयार नाही. आणि ती जमीनच अडचण आहे. मागच्या वेळेस तीच जमीन होती आणि त्याच जमिनीत आपल्याला पुरलेलं होतं, तरी आपण जमिनीतून काही निघत नाही. अडचण आहे आपल्याला. राज आपण विसरायला तयार नाही. आपलं अस्तित्व आपण जोपर्यंत विसरत नाही तोपर्यंत परमेश्वराचं अस्तित्व आपल्याला दिसणारच नाही, समजणार नाही, कळणार नाही. पण परमेश्वर प्राप्त करणं जेवढं सोपं आहे तेवढंच अवघड मी म्हणत राहतो. जेवढं सूक्ष्म आहे तेवढंच मोठं आहे. चैतन्य परमेश्वराचा आनंद आपल्याला प्राप्त करायचा तर आपल्याला त्याच्या पलीकडे जाऊन विचार करावा लागेल ना. आपल्याला त्याच्या पलीकडे जातच नाही आपण. आवराचं म्हणजे चैतन्य देवतेपासून कर्मभूमीच्या देवतेपर्यंत जे आवराचं देणं आहे ते आवराच्या पलीकडं आपण जातच नाही. परमेश्वर आवर आहे का? परमेश्वर पर आहे. आपल्याला फक्त देवाने सांगितलं आहे आवर दृश्य अवतार, परदृश्य अवतार, उभयदृश्य अवतार. हे जनरल नॉलेज म्हणून आपल्याला लक्षात आणून दिलं आहे. आणि आपला देव तो उभयदृश्य अवतार, इकडचंही देणारा तिकडचंही देणारा. आपण असं म्हणतच नाही देवाने दिलं आहे, देव कृपा आहे. आपण म्हणतो मी काम केलं, मी कष्ट केलं, मी असं केलं, मी तसं केलं, माझ्यामुळं झालं. काय खरं नाही.
यांना कोण ओळखतं? सकाळी मी उदाहरण दिलं, नाताचं लातीचं लग्न म्हणे यांचं काय, महिने वर्षानंतर मुलांनी सांगितलं का आमच्या पोरांचं आम्ही पाहू, तुम्ही टेन्शन नका घेऊन, सुटावर इथून. ती वेळ परिस्थिती उलट मी त्यांना सांगत राहतो, देवाची कृपा आहे तुमच्यावर. आणि ही परिस्थिती जर त्या पोरांनी सांगितलं नसतं तर तुम्हाला जाणीव झाली असती का? पोरांचे आभार मानले पाहिजे. तुमच्या दीक्षेला पोरं निमित्त आहे, निमित्त मानीचे, ते तुमचे गुरुही म्हटलं. पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे. पॉझिटिव्ह विचारच करत नाही. हा इकडे येऊन बी पोरांच्यात यांनी नावाने जर बॉम्बट्या मारत असेल, मी असं केलं, मी तसं केलं, यांनी असं केलं, नालायक नाही, असे ते तसे, राजसात आमचा धर्मी अधिकार. हे अतिव्यापक विषय आहे. जितके चिंतन केलं तेवढे मोठे आहे. मी कशा कशात अडकायचं, कशा कशातून बाहेर पडायचं हा विचार जर मी केला तर परमेश्वर प्राप्त मला पण होईल. जसं तुमचं आहे तसंच माझं आहे. माझ्या खिशात अगोदरच खिशे भरलेले आणि तरी मी घेतच राहतोय. अभिलाषा जातच नाही माझी, समाधानच नाही आहे. अडकलो. क्षणोक्षणी त्याग करायला लावला परमेश्वराने, तो माझ्याने होतच नाही आहे. आणि ती काही एकदा अभिलाषा निर्माण झाली घेण्याची, ती वाढत राहते. ती भूक कधी संपते का? असा कोणता व्यावसायिक आहे, चला 5 कोटी रुपये मिळवले, आता मी थांबलो. थांबतो का तो? ते 5 कोटी परत 5 कोटीच राहिले पाहिजे म्हणून परत आयुष्यभर पळत राहतो. आपल्याला तर देव मिळवायचा आहे की ज्याची किंमतच होत नाही, जो चैतन्यापर आहे त्याला मिळवायचं, याची गरजच नाही आहे. शिदुरी कोणती लागते हे आपल्याला माहीतच नाही आहे आणि आम्ही भलत्याच शिदुरीच्या पाठीमागं लागलो आहे. तुम्हाला देव कशाने मिळणार आहे तुम्हाला माहीतच नाही, तुम्ही भलत्याच गोष्टीच्या पाठीमागं लागलो आहे. हे केल्याने होईल, ते केल्याने होईल, ते केल्याने होईल. मग बाबा बिघडला का चालेल? त्याला अडचण आली तरी चालेल, तो साधनेवरून उडाला तरी चालेल, साधनेवरून खाली उतरला तरी चालेल, तो पडला तरी चालेल, मला देव भेटला पाहिजे. अहो त्याला तुम्ही पाडल्यानंतर तुम्हाला देव कसा भेटेल? त्यालाच भेटणार नाही. तर येतीचे सेवा अविरोधे करावी किंगा. सेवा करायची परंतु अविरोधे करायला लावलेले देवा. आपण शास्त्र अभ्यास करत असताना संशोधक वृत्तीनं शास्त्र अभ्यास करत नाही, शब्दाशी घेतो कॅज्युअली. या राजस भाव आहे आपला, तामस भाव आहे. तुम्हाला सांगितलं ना दुसरं ते काय कर्मराटीचं, दुसऱ्याच्या झेंड्यावर काय पंढरपूर. एक म्हण आहे, जिथं निघालो तिथं आपलं स्वतःचं असलं पाहिजे. आपण ते सुद्धा दुसऱ्याचा आधार घेऊन प्राप्त करण्याला पाहतो. जसं तुम्ही घेतलेला आहे आधार, आम्ही घेतलेला आहे आधार. आपल्याला आपण जोपर्यंत निराधार होत नाही, परमेश्वर काय म्हणता, मी नाथ आहे पण आठ काय आहे, तुम्ही अनाथ झाले पाहिजे. आपण अनाथच होत नाही. मी वज्रपंजरी आहे पण तुम्ही शरणागत जाय. परमेश्वराला एकनिष्ठ शरण गेलो पाहिजे. एकनिष्ठता आहे का आपल्याकडं? त्या समर्थवादाचा भाव आहे का आपल्याकडं? जर असेल तर आपल्या मनामध्ये शंका कुशंका काय यायला पाहिजे? आपल्या मनामध्ये जे आपण निर्माण केलं आहे याला का आपण विसरत नाही आहे? राजस तामस भाव आहे, त्याच्यातून आपण बाहेरच पडत नाही. त्याच्यामुळं हे ज्या अडीअडचणी आहे, जीव सर्वाधिकारी आहे परंतु अडचणी किती आहे, त्या अडचणीवर मात करावं लागेल. ही कमतरता आहे आपल्या जीवनातली, आपल्या बुद्धीतली, आपल्या विचारातली. त्या कमतरतेवर मात करूनच मग आपल्याला पुढे जावं लागेल. भक्तिजडा धर्मीय अधिकार नाही. आपण भक्तिजड झालो आहे का? भक्तिजड म्हणजे काय? मग तो कालचाच विषय. सकाळी उठले 4 वाजता, 4 वाजता उठले पण अटकले कुठं? आहे की नाही? काय काय करतोय आपण? जे करायला लावले ते देवानी आपण करत नाही, कारण आपल्याला माहीतच नाही. आणि जे नाही करायला लावलं, ज्याला प्रमाण नाही, ते मात्र करण्याची चढाओढ निर्माण झालेली आहे. त्यातून परमेश्वर प्राप्तीच्या अभिलाषा निर्माण झाल्या आपल्याला. त्यातून आपण भास निर्माण केला आहे का यातून मला देव आता भेटेल. भक्तिजड झालो आहे आपण. अधिकार नाही सांगितलं देवाने. कर्मराटीतला एखादा जीव आहे, तो सकाळ दुपार संध्याकाळ ह्या देवतेकडे जाय, त्या देवतेकडे जाय, इथं 2 तास, तिथं 4 तास, इथं आरती, इथं हे, तिथं ते, तिथं ते, दिवसभर करत राहतो. भेटेल का देव? आपण देवाने जे सांगितलं आहे, येथं एक जन्म दीजे. परमेश्वराने सांगितलं येथं एक जन्म. जन्म देणं म्हणजे काय ते आपल्याला माहीतच नाही आहे. जन्माव्यतिरिक्त आपण सारं द्यायला निघालो आहे. देवाने अपेक्षा काय केली? येतं जन्म दीजे. एक जन्म, तो बी पुरा देता येत नाही. 60च्या नंतर आपल्या हातात काहीच नाही आहे. कुष्ठीरोगाच्या दृष्टांताच्या माध्यमातून काहीच नाही हातात, तरी देण्याची इच्छा होत नाही, तरी देण्याची भावना होत नाही, वासना होत नाही. मग आपण जिवंत आहोत का? आपण जर जिवंत असेल
तर राहिलंच काय, आपण विचार पॉझिटिव्ह केला पाहिजे की अरे 10 गेले 5 राहिले, या 5 मध्ये तरी आता देवाला जवळ करा. आपण उलटा विचार करतो, 10 गेले आणि 5 राहिले, जाऊ दे आता काय करायचं आहे. पॉझिटिव्ह विचार करा, अरे खूप गेले, कितीतरी पाणी वाहून गेलं आहे, आता याच्यासाठी केलं त्याच्यासाठी केलं, खूप कष्ट केले, आता माझ्यासाठी मी स्वतः करायला सुरुवात करतो आत्तापासून. ती भावना निर्माण झाली तर त्या भक्तिजाळातून आपण बाहेर पडू आणि शोधू. कारण वेळ आता कमी राहिली ना आपल्याकडं. जर कमी वेळ राहिली तर अचूक आठवावं लागेल, अचूक शोधावं लागेल, अचूक करावं लागेल. आता फेल जायचंच कामा नाही. आता बरोबर आपल्याला ती नस पकडून परमेश्वराची भक्ती आपल्याला करावं लागेल, तेव्हा ते प्राप्त होईल. वेळ कमी राहिली आपली. म्हणून भक्तिजाळातून परमेश्वरांनी प्राप्ती नाही सांगितली आहे. मग तो भक्तिजोड दैवराटीचा कोण? आजूबाजूला मला तेच बरेच दिसतात भक्तिजड. भक्ती करतात पण ते जड झाले, आणि जड झाले म्हणून उठवत नाही, पळवत नाही. नाही आता बाबा काय नाही करत, नाही हो शक्य. जेव्हा करता येत होतं तेव्हा नाही करता आलं ना, आता तर शक्यच नाही म्हटले. कर्मजाडा धर्मी अधिकार नाही, मी करतोय ना, करतोय, चांगलं करतोय, वाईट विचार करत नाही, हे नाही ते नाही ते नाही, त्याच्यातच अडकलो आपण. तर मी कोणाचा वाईटच विचार करत नाही, मग माझं वाईट काय होणार आहे. ही भावना अप्रत्यक्षरित्या एक तर आपोआपच येते माणसामध्ये, आपोआप येते. पूजनीमाई भटांना ती आणता होतीच ना, कर्म कीचे म्हटले. कर्माने लगेच ज्ञान, लगेच वैराग्य, लगेच प्राप्ती, इतकं सोपं सिद्धांत सांगून टाकला होता. तो देवाने जर मान्य केला असता ना तर आपला धर्म खूप सोपा झाला असता, सर्वांचा धर्म सोपा झाला असता. पण कर्माने बंदिनी मनुष्य लोक, कर्माने उलट मनुष्य बांधल्या जातो, सुटत नाही. मग कोणत्या कर्माने सुटता जातो, कोणत्या कर्माने बांधल्या जातो. आपणही कर्म करतोय देवाला मिळवण्यासाठी, बांधल्या गाईच्या दृष्टांताप्रमाणे ती सुटण्यासाठी फिरते फिरते फिरते, सुटल का? तसं आपणही देव मिळवण्यासाठी फिरतोय फिरतोय फिरतोय. कुठं कुठं फिरतोय शोधा. आता दिवसभरात आपण आपल्या जीवनामध्ये उपदेश घेतल्यापासून किती 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 फिरून आलोय. आणि मग का अभिलाषा, का परमेश्वर भेटीची गॅरंटी आपल्याला प्राप्त होत नाही? गॅरंटी वाटली पाहिजे ना. गेली 25 वर्षापासून बाबा आम्ही धार्मिकता करतोय, सोपे झाले. 40 वर्ष झाले आम्ही उपदेश घेतला आहे. 40 वर्षांमध्ये दरवर्षी आम्ही 10-10 दिवस, 15-15 दिवस, महिनाभर स्नान करायला जात असतो, पदयात्रेला जात असतो. क्रिया 4 फिक्स क्रिया आहे आपल्या, या आश्रमात त्या आश्रमात त्या आश्रमात त्या आश्रमात, त्याच्यात तडजोडत नाही, अजिबात नाही. मग देव भेटेल त्याच्यासाठी चाललं आहे ना सारं, ते नाही सांगता येत. बदल काहीच नाही आहे. का? तर त्या उद्देशाने ते नव्हतं, त्या हेतूने ते नव्हतं. तू देवासाठी काहीच केलं नाही, क्रिया केलीच नाही, तू व्यवहार केला, तू स्नान केलंच नाही, तू व्यवहार केला. पदयात्रा केलीच नाही, व्यवहार केला. घरी वाद झालेले होते, चला डोक्याला ताण नको, 15 दिवस तेवढे डोक्यात शांतता, निघाला पदयात्रेला. व्यवहार केला आहे, तू तडजोड केली आहे. आणि इकडे येऊन राजसताप, इकडे येऊन मोठ्या घ्या करून राहिला. मग मी पदयात्रेला गेलो होतो. अरे पण का गेला? कशासाठी गेला? कोणत्या उद्देशाने गेला? कोणत्या भावाने गेला? स्थानावर गेला आणि काय काय मागून आला? क्रिया केली आणि काय काय मागून आला? मला एका बाबांनी फोन केला, म्हणे अशी एक व्यक्ती आहे का ती बरोबर आहे ना, म्हणे कधीच क्रिया करत नव्हते ना, आता एवढ्यात आहे ना लई क्रिया करायला लागले. मग कानुसा घेतला, ते बिझनेसमध्ये पडले होते आणि त्या बिझनेसमध्ये आता भरभराट पाहिजे. मग ही डील झाली का बाबा, देवाला तो सांगायचा, देवा ही डील झाली का लगेच पंगत. ते पैसे भेटले का पंगत. शुद्ध व्यवहार. काल मी सांगितलं ना, प्रीती हा विषयच राहिला नाही. संकल्प घ्या बाबा, हे घ्या आणि ते द्या. करण्याला काय अर्थ आहे? अजिबात नको. व्यवहार झाला, व्यवहार. देवाने सांगितलं व्यवहार हा व्यवहाराला सिद्धीस नेत असतो. तर तुम्ही व्यवहार करताय तर त्यातून तुम्हाला भेटतंय ना. जर भेटतंय तर अजून परमेश्वराची प्राप्तीची अभिलाषा तुम्ही कशी करू शकता? एका गोष्टीतून एकच भेटेल ना, 2 थोडी भेटणार आहे. आणि मग आजपर्यंत आपण काय करत आलो? परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने क्रिया करत आलो का परमेश्वराच्या आधार घेऊन आपण आपला संसार करत आलो? आपण केलं काय? कर्मजडा धर्मी अधिकारने आपण कर्म केले, पण कोणते कर्म केले? परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने कर्म हे अहेतुकामध्ये पडतात. हेतुक केले ना, म्हणून भेटणार कसं? कसं भेटू शकतं?
आणि अशांना अधिकार नाही म्हटले. आपण धार्मिकता करतोय पण अचूक करत नाही, आपल्या लक्षात येत नाही. करतोय हे तिच्या पाठीमागे धाबाल. अतिव्यापक विषय आहे. कुठं धावतोय, कुठं पळतोय. आपल्या पुढे पर्पज पाहिजे, कारण पाहिजे, रिझन पाहिजे, ध्येय पाहिजे, उद्देश पाहिजे, दिशा पाहिजे. दिशाहीन काही कामाचा नाही. ज्याची दिशा स्पष्ट आहे, ध्येय स्पष्ट आहे, पक्का आहे, ते आपल्यापर्यंत पोहोचेल. म्हणून ह्या ज्या गोष्टी आहे आपण लक्षात घेतल्या पाहिजे. आता जर यातून देव भेटणार नाही, त्यातून देव भेटणार नाही, याच्यातून अधिकार नाही, त्याच्यातून अधिकार नाही, मग देव आपल्याला भेटणारच नाही का? कळणारच नाही का? समजणार नाही का? जाणवणारच नाही का? नाही, देवाने आपल्याला आशावाद दिलेला आहे. त्याच्यासाठी जर आम्ही सारा उपद्याप केला आहे तर तुम्हाला परत दुसरीकडे कसं जाऊ देईल? मग परमेश्वराने एक आशावाद आपल्याला दिलेला आहे. रजस्तमे निर्सोनी सत्वस्थिता धर्मी अधिकार. राजस तामस जे आहे हे निरसून आपण काढायचं आहे आपल्याला. आपल्या मनातून, आपल्या हृदयातून, आपल्या विचारातून, आपल्या बुद्धीतून आपल्याला विसरायचं आहे. तो राजस भाव, तामस भाव आपल्याला विसरून जायचा आहे. विसरून जाऊन त्या डोक्यामध्ये, त्या हृदयामध्ये, त्या भावनेमध्ये, त्या विचारामध्ये फक्त आणि फक्त परमेश्वराची प्राप्ती आपल्याला पेरायची. तेव्हा ते उगल ना. ते निरपून काढावं लागेल, निरसून काढावं लागेल. आपोआप ते निघणार नाही, कारण तो पिंड आहे शरीराचा, ती स्ट्रक्चर आहे त्या शरीराचं, त्या जीवाचं. ते निघूच शकत नाही. त्याला ओढून ताडून काढावं लागेल. आणि ओढून ताडून काढल्यानंतर मग सात्वस्थ होऊ आपण. फक्त आणि फक्त देव हवा. या सात्विकतेच्या दृष्टिकोनातून आपण केलेली क्रिया, आपलं पळणं, आपलं धावणं ते उपयोगाला पडेल. आपलं स्वतःचं अस्तित्व आपण विसरून जाऊ. आपण मग त्यावेळेस जरट राहणार नाही आहे, राजस्तामस राहणार नाही, वेडे पिसे बदे मुके राहणार नाही. आपण आता जिवंत कोमळ ज्ञानी झालो. वयाशी आता काही इथं संबंध नाही तुमचा. कारण ज्या मिनिटाला वाटलं का आता देव आपल्याला मिळवायचा आहे आणि देव मिळणार आहे, ही अभिलाषा निर्माण झाली तुमच्या जीवनामध्ये, तुम्ही जिवंत झालात. नुसते जिवंतच नाही झालात, तुमचं वय पण लहान झालात. इथं शरीराचा काही संबंध नाही राहिला. मृत्यूशेवर पडल्यानंतर कोण अभिलाषा करल, कोण प्रायश्चित्त करल, कोण दुःख करल? त्यांनी तळमळ केलेली आयुष्यभर. अशी कितीतरी गोष्टी पकडता पकडता बऱ्याच गोष्टी त्याच्या हातातून निष्ठून गेल्या, ही त्याला जाणवेल. आणि मग आता काही खरं नाही, आता तरी शेवटी पकडा. ही धारणा जेव्हा निर्माण होईल तेव्हा तो सर्वांना विसरेल, स्वतःला विसरेल आणि फक्त देवाला आठवेल. तेव्हा देव म्हणतात, मृत्यूशेवर पडल्यानंतर माझी आठवण केली. पण कशी आठवण केली? नुसतीच आठवण केली काय? अशी आठवण केली तर मग माझ्याकडे येईल तो. सत्वस्थिता, सत्वस्थ होऊन जे आपण कार्य करतो, उठतो, बसतो, बोलतो, क्रिया करतो, धावतो, पळतो, त्यावेळेस तुम्ही धर्माचे अधिकारी योग्य प्राप्त होता. ती योग्यता निर्माण झाली की आपण परमेश्वर प्राप्त होऊ शकतो. आपल्या त्याच्यासाठी उद्देश आहे, तो आपला ध्येय आहे, आपल्यापर्यंत त्याला आणू शकतो. आपण त्या ध्येयापर्यंत पोचू शकतो. त्याच्यासाठी परमेश्वराने औसाच्या माध्यमातून काय सांगितले? आचरित याचा धर्म. जो आचरण करेल त्याचा धर्म आहे, कोणाचाही धर्म नाही आहे. तुमचा नाही, आमचा नाही आहे. जो आचरण करेल त्याचा आहे. मग आचार खूप मोठा आहे का? काल तर आपण बघितलं वासनिकांचा आचाराच्या बाजूने विचार केला, ती प्रक्रिया आपण राबवायला लागलो की आपोआपच आपल्या विचारामध्ये दृढता निर्माण होते आणि ती दृढता परमेश्वरापर्यंत घेऊन जाते. क्षणोक्षणी त्याग, छोटा आचार, ती भावना, तो जिवंतपणा आपल्या जीवनामध्ये निर्माण करणं, ती अभिलाषा निर्माण करणं, ती वासना निर्माण करणं, ती ध्येय पक्क करणं, स्पष्ट करणं, म्हणजे आपण परमेश्वर प्राप्तीच्या उद्देशाने टाकलेलं ते पहिलं पाऊल आहे. त्यावेळेस आपण बोध झाला, त्यावेळेस आपल्याला परमेश्वर कळाला, त्यावेळेस आपण दैवराटीचे झालो. आत्तापर्यंत दैवराटीचे नव्हतं, आपण म्हणायचंच नाही कधी. तुम्हाला त्या दिवशी सांगितलं आहे का त्या मातीचं, तपस्विनीचं? म्हणजे आई तुम्ही कधी अनुसरल्या? मी अजून अनुसरलेच नाही. म्हणजे अनुसरले असते तर मी देवाला भेटले असते, प्राप्त झाले असते. मी माझं अस्तित्व विसरत नाही ज्या अर्थी, त्या अर्थी मी अनुसरलो नाही. कारण देवाने अनुसरण्याची व्याख्या काय? येत आधीन होई जे म्हणितले ती की आधीन होणं म्हणजे काय? स्वतःला विसरणं, देव एके देव, याच्या व्यतिरिक्त काहीच न समजणं, काहीच न कळणं, काहीच न लक्षात येणं. आपण विसरतच नाही, स्वतःचं अस्तित्वच विसरत नाही. आपल्या डोक्यात आहे. बरेच मला विचारतात की बाबा आमच्या लक्षातच राहत नाही. मग गावातल्या साऱ्या माणसांची नावं लक्षात राहतात, मुलांची नावं लक्षात राहतात. काहीतरी 25 वर्षापूर्वी भांडण झालेलं असतं जावाबरोबर, नंदेबरोबर, सासूबरोबर, सासऱ्याबरोबर, नवऱ्याबरोबर, सारं डोक्यात राहतं पक्क एकदम.
त्या फाईल एवढ्या पक्क्या राहत्या का त्या जाता जात नाही, डिलीट करता जात नाही. कसं लक्षात राहत नाही म्हटले? लक्षात राहतं ना, परंतु परमेश्वराचं दैवराटीचं लक्ष राहत नाही. म्हणून हृदय शून्य धर्मी अधिकार नाही देवाने सांगितलं. देवाला आचार्य असतात आणि आचार्यांना अजून कोण असतात? नाथोबा असतात. तत्त्वज्ञान सांगतात, बाजूला गेल्यानंतर आचार्य म्हणतात सांगा काहीतरी, देवाने सांगितलं नाही म्हणे सांगता येत, थोडं तरी सांगा म्हणे नाही सांगता येत. आचार्यांना आश्चर्य वाटतं, देवाला विचारतात म्हणे अहो याच्या काहीच लक्षात राहत नाही, हृदय शून्य धर्मी अधिकारने आपलं हृदय मरून गेलं आहे. हृदय आपल्याला कोमल करावं लागेल, जिवंत करावं लागेल, टवटवीत ठेवावं लागेल, तेव्हा त्या हृदयामध्ये परमेश्वर येईल आणि परमेश्वराचं तत्त्वज्ञान येईल आणि मग जिवंत राहू. आपण मनुष्य जिवंत का राहतो? जोपर्यंत आपलं हृदय चालतं तोपर्यंत. हृदय थांबलं का आपलं संपलं. मग आपलं हृदय चाललं पाहिजे तोपर्यंत आपण परमेश्वर प्राप्त करू शकतो. आणि ते चालण्याचं काम परमेश्वराची तत्त्व, सिद्धांत, आचार, विचार प्रणाली आपल्याला देत असते. हृदय थांबलं की आपण संपतो. तसं आपली वासना थांबली परमेश्वर प्राप्तीची का आपलं हृदय पण थांबतं. हृदयामध्ये काठिण्य आलं, हृदयामध्ये आपण हरलो की नाही जाऊ द्या आता काही खरं नाही ना, आपल्याच्याने होणार नाही, जाऊ द्या, द्या सोडून, आपण मेलो त्याच मिनिटाला मिळो. म्हणून आपलं हृदय असं कोमल, इतकं निरागस करायचं का तिथं परमेश्वर येतील आणि परमेश्वराच्या प्राप्तीची अभिलाषा आपल्याला निर्माण होईल. विषय खूप मोठा आहे, अतिव्यापक आहे, आपण चिंतन केलं आहे. आज आपल्या या सत्संगामध्ये खास नाशिकवरून परमार्गसेवक माननीय शांतारामदादा खांदवे आलेले आहे. ते मोठे व्यावसायिक आहे. एवढ्या व्यवसायातून व्यापातून वेळात वेळ काढून आपल्या गावाला त्यांनी भेट दिली. त्यानंतर स्पोर्ट्स शिक्षक आहे माननीय परमार्गसेवक किरणदादा भडांगे. त्यानंतर परमार्गसेवक गोकुळभाऊ तपकिरे आहे, ते मोठे शेतकरी आहे, द्राक्ष एक्सपोर्टर आहे. ते इथं आलेले आहे. सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं आपण स्वागत करू. ते 2 दिवस आपल्यात राहणार आहे. त्यांचे अनुभव आपण त्यांचे ऐकणार आहोत. जेव्हा धर्माची जाणीव होते तेव्हा माणूस वेळ काढतो. आवड असेल तर सवड निघते, आवडच नाही तर सवडच नाही, है की नाही. आणि माणसाला मरायला सवड नाही राहिली आता, तेव्हा जगायचा तर विषयच नाही राहिला. एखाद्या यमाने जर येऊन विचारलं का तुला उद्या घेऊन जायचं 10 वाजता, तरी तो म्हणतो थांब थांब वारी, हे राहिलं ते राहिलं ते राहिलं ते राहिलं. आणि यांनी वशीला लावलाच तरी जेवढा वेळ दिला तेवढ्यात तो थांबत नाही. एकदा असंच एक यम आला एकाकडं आणि आल्यानंतर मग म्हटले मी यम आहे, तुला घ्यायला आलो आहे, थोडा हुशार होता तुमच्यासारखा. ते म्हटले असं आहे का, तर तुम्ही न्यायला तर येणार आहे, आलेचे आणि मलाही जावंच लागणार आहे. ठीक आहे, काही हरकत नाही, नाश्ता चहा पाणी घ्या, आमचा संस्कार आहे म्हणे. तो घरी आलेल्या माणसाला आम्ही परत जाऊच देत नाही म्हटले. क्रिया आहे, ज्ञानप्रेम मिळवायचं तर क्रिया झालीच पाहिजे म्हटले. म्हणले ठीक आहे. आजपर्यंत तो अनुभव यमासाठी नवीन होता. त्यांना आजपर्यंत कधीच कोणी गेलं नाही. दररोज जो बी ज्याच्याकडे गेलो तो रागानेच पाहायचा, शिव्या द्यायचा, बोटं मोडायचा, नाही नाही म्हणायचा आणि मला जबरदस्ती करावं लागायचा. हा तर वेगळाच प्राणी दिसतो. हा म्हटले काय हरकत नाही, तुम्ही येणार आहे मी येणार आहे, परंतु घ्या नाश्ता चहा पाणी. मग चहा पाणी झाला, नाश्ता झाला, यमाने खुश झाला. आता यमाने खुश केल्यानंतर काय केलं, म्हटले आता याचं काय काम करू, हा जरा चांगला माणूस दिसतो, याचं पहिलं नाव आहे आता शेवटच्या लिस्टमध्ये टाकून देऊ. असा यमाने नाही विचार केला. जोपर्यंत तो यम चहा पित होता, नाश्ता करत होता, यांनी लिस्ट पाहिली. लिस्टमध्ये कोण कोण आहे, आपला एखादा भाऊबंद आहे का, एखादा दुश्मन आहे का, याला उचलायला लावू पहिले, नंतर आपण जाऊ, तेवढाच आनंद बरा आहे की नाही. त्यांनी काय केलं, ते नाव आहे ना शेवटच्या लिस्टमध्ये टाकून दे, शेवटच्या नावावर टाकून स्वतःचं नाव बदलून टाकलं. ये म्हणे खुश झालं म्हणे. कधीच आजपर्यंत एवढा पाहुणचार पाहायलाच भेटला नाही, खायला भेटला नाही. सुरुवात करू म्हणे, मी पहिल्या लाईनपासून सुरुवात करणार होतो, आता शेवटच्या लाईनीपासून सुरुवात करतो. खुश झालं म्हणे. आपण जे करायला गेलो ना ते आपल्यासाठीच खड्डा आहे आणि आपण डोकं लावायचं नाही. परमेश्वर प्राप्ती, आपल्याला दुसरं काहीच नको आहे. उद्देश तोच आहे, तीच भावना आपली असली पाहिजे. तुम्ही काही आयडिया करा, काही डोकं लावा, तुम्हाला हे टाळताच येणार नाही, टाळताच येणार नाही. त्याच्यामुळे तत्त्वज्ञान खूप मोठं आहे, आपण चिंतन करतो आहे. यानंतर आता कोणी बोलतं का थांबवायचं, कारण काही प्रश्न आहे का, काय प्रश्न, हां बोला ना. थांबा 1 मिनिट.
सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की